लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। उमदी येथे पंचतारांकित एमआयडीसीच्या निर्मितीसाठी राज्य सरकार सकारात्मक। आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती। अधिकाऱ्यांसमवेत आमदार गोपीचंद पडळकर यांची स्थळ पाहणी। उमदी तालुका जत येथे लवकरच पंचतारांकित एमआयडीसीची निर्मिती होणार असून सरकार याबाबत सकारात्मक आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सकारात्मक भूमिकेनं आज उमदी येथे एमआयडीसी साठी लागणाऱ्या जमिनीची अधिकाऱ्यांमार्फत पाहणी होत असून या एमआयडीसी मार्फत या भागातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे। त्यामुळे या भागातील लोकांचा उदरनिर्वाहाचा व रोजगाराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे। सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून सीमावर्ती भागातील लोकांना यामुळे दिलासा मिळणार आहे, असं उमदी येथे पंचतारांकित एमआयडीसी संबंधी जागेची पाहणी करण्यात आलेली असताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। जत तालुक्यातील उमदी येथे लवकरच 2000 क्षेत्रात पंचतारांकित एमआयडीसीची निर्मिती होणार असून आज आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत श्रीमती वसुंधरा जाधव, प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी सांगली, इराप्पा नाईक, कार्यकारी अभियंता सांगली विभाग यांनी स्थळ पाहणी केले। राज्य सरकारच्या आदेशानुसार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सहयोगाने लवकरात लवकर विषय मार्गी लावणार असल्याचं सांगितलंय। यावेळी त्यांच्या समवेत उमदी येथील युवा नेते संजय तेली, माडगाळ येथील लिंबाची माळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी एमआयडीसी साठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांचे आभार मानले। आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि एमआयडीसी झाल्याने भागातील लोकांना काय फायदा होईल याची माहिती दिली। शेतकऱ्यांनी पंचतारांकित एमआयडीसी साठी जमीन देण्याची तयारी दर्शवली। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी लवकरच याबाबत शासन स्तरावर निर्णय होऊन कामास सुरुवात होईल आणि एमआयडीसी साठी धारण करण्यात आलेल्या जमिनींची शासन नियमाने मोबदला आणि नियमाने शासनाकडूनच्या इतर सवलती दिल्या जातील असं आश्वासन दिलं। यामुळे भाजपाचे युवा नेते लक्ष्मण जगगोंड, उमदीचे माजी उपसरपंच निसारभाई मुल्ला, पीरसाब जमादार, तंटामुक्ती अध्यक्ष बंडा पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। जत तालुक्याचा दुष्काळाचा कलंक पुसायचा असेल आणि जत तालुक्याची परिस्थिती संपूर्ण बदलवायची असेल तर दोन गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। एक, जत तालुक्यातील सर्व गावातल्या शेतीला म्हणजे इंच ना इंच जमीन पाण्याखाली आली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारनं विस्तारित मैशाळ योजनेला मंजुरी दिली। 1000 कोटीचं टेंडर पूर्वी झालं, काम सुरू झालं, आता 1000 कोटी मिळत आहेत। म्हणजे निधी अभावी जत तालुक्यातील पाण्याच्या योजनेचं काम थांबणार नाही याची व्यवस्था आणि जबाबदारी सरकारनं घेतलेली आहे। आता दुसरा विषय, पाणी आलं तर उद्योग आले पाहिजेत की जेणेकरून आमची गावातली पोरं पुण्याला, मुंबईला, कोल्हापूरला, सांगली एमआयडीसीला, इकडे विजापूरच्या एमआयडीसीला कामाला जातात, तिथली काही KIDC असेल तिकडे कामाला जातात। तर इथले सगळे माझे सहकारी आहेत, संजू तेली आहेत, लक्ष्मण जगगोंड आहेत, डॉक्टर आरडी साहेब आहेत, यांच्याशी आमची सविस्तर चर्चा झाली की आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत आणि म्हणून राज्य सरकारकडे मी विनंती केली। माननीय उद्योग मंत्री उदय सामंत साहेब, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे एक विनंती केली की जतला तुम्ही आता पाण्याची योजना दिलेली आहे, एक चांगली एमआयडीसी द्या आणि आमचे शेतकरी तुम्हाला जमीन द्यायला तयार आहेत। आणि परवाच्या दिवशीच राज्य सरकारच्या वतीनं सूचना दिल्या गेल्या। एमआयडीसीचे आज रिजनल ऑफिसर असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, त्यांची सगळी सर्वेअर टीम असेल, आज उमदीमध्ये एमआयडीसीला जी जमीन शेतकरी देणार आहेत त्याची पाहणी करण्यासाठी आले। जमिनीची पाहणी अधिकारी महोदयांनी केली, त्यांच्यासोबत महसूलचे अधिकारी होते, माननीय सर्कल मॅडम होत्या, तलाठी अण्णासाहेब होते, कलेक्टर साहेबांनी सूचना त्या लोकांना दिल्या होत्या। तर त्यांना ही सगळी पाहणी केल्यानंतर एमआयडीसीला ज्या पद्धतीनं वातावरण पाहिजे, जमीन असेल, रस्ते असतील, कनेक्टिव्हिटीचे सगळ्या मार्ग असतील किंवा इथून 40 किलोमीटरवरती इंटरनॅशनल एअरपोर्ट होतं आहे, रेल्वेची लाईन इथून जवळ आहे, पाण्याच्यासाठीचा सोर्स भीमा नदी इथून 15 किलोमीटरवरती आहे आणि मैशाळ योजनेचं पाणी आलेले अनेक तलाव 5-6 किलोमीटरच्या परिसरामध्ये या एमआयडीसीच्या स्पॉटपासून आहेत। त्यामुळे आता माझी विनंती एवढीच आहे, सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित बसावं, सर्व शेतकऱ्यांनी व्यवस्थितपणे चर्चा करावी। सरकारला जी अपेक्षित कागदपत्र आहेत ती कागदपत्र ग्रामपंचायत आणि तलाठी ऑफिस यांच्यामार्फत दिली जातील। परिपूर्ण प्रस्ताव तुम्ही दिल्याच्या नंतर राज्य सरकारकडे मंजुरी मिळवून घेणं हे सोपं होईल। त्यामुळे माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही या एमआयडीसीच्या बाबतीमध्ये सकारात्मक विचार करा। तुमची जमीन जेव्हा सरकारला जाते एमआयडीसीसाठी तेव्हा रेडी रेकनरच्या 4-4.5 पट किंवा बाजारभावाच्या 4 पट असं काही
जे बैठकीत ठरलते त्या पद्धतीनं आपल्याला जमिनीचा परतावा मिळतो. तुम्ही जर 10 एकर जमीन सरकारला दिली तर MIDCकडं सगळा डेव्हलप प्लॉट झाल्याच्या नंतर MIDC त्यापैकी 10% जमीन मूळ शेतकऱ्याला परत देते. म्हणजे तो मूळ शेतकरी भूमिहीन होऊ नये, मूळ शेतकऱ्याचा चरितार्थ चालावा. MIDCतले मोक्याचे प्लॉट म्हणजे ज्याला आपण म्हणतो चौकातले मोक्याचे प्लॉट हे शेतकऱ्याला परत दिले जातात. म्हणजे तो तिथं एखादं हॉटेल टाकेल, तिथं पानपट्टी टाकेल, फर्निचरचं दुकान टाकेल, एखादं गॅरेज टाकेल, एखादं वेगळं कुठलं शोरूम किंवा अन्य काही त्यांना व्यवसाय करायचे असतील तर. कारण 2000 एकरातली एवढी मोठी MIDC आहे तर तो 10% प्लॉट तुम्हाला परत मिळतो. आता मी इथं माहिती घेतल्यानंतर 5 एकरापासून 50 एकरापर्यंतचे शेतकरी या परिसरामध्ये आहेत आणि त्यांच्या सगळ्यांची बऱ्यापैकी सहमती आहे. तर उद्या परवा सगळ्या शेतकऱ्यांच्या बरोबर आमच्या इथली मान्यवर मंडळी चर्चा करतील आणि हा प्रस्ताव कसा लवकरात लवकर मंत्रालयात जाईल अशा पद्धतीने आम्ही सगळे प्रयत्न करू. शेतकऱ्यांनाही माझी विनंती आहे की तुम्ही सर्वजण या विनंतीला आमच्या मान द्याल, या प्रस्तावासाठी सहमती द्याल आणि एक मोठी MIDC आपल्या सांगली जिल्ह्यात तर एवढी मोठी MIDC नाही आहे आणि ती जतला या क्षेत्रामध्ये होऊ शकते. इथला संपूर्ण कायापालट होऊ शकतो. इथली सगळी आर्थिक सुबत्ता इथल्या परिसरातल्या सगळ्या लोकांच्या मध्ये येऊ शकते. 2000 एकरातली MIDC झाल्यानंतर जे मनुष्यबळ तिथं लागणार आहे ते सगळं मनुष्यबळ या परिसरातल्या सगळ्या मुलांना तिथं संधी मिळणार आहे. असे अनेक फायदे या सगळ्या विषयाचे आहेत आणि म्हणून सरकार सकारात्मक आहे. सरकारला जतमधली टोटल परिस्थिती पूर्णपणे बदलायची आहे. नुसतं बोलायचं नाही तर त्यांना कृती करायची आहे. सरकार जर इतकं सकारात्मक आपल्या बाजूने असेल तर आपण सुद्धा चांगला प्रतिसाद द्यावा ही माझी सगळ्यांना विनंती आहे. लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी.